श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक दिवसाचं पारायण कशा प्रकारे करायचं याबद्दल बोलूया। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यांच्या आयुष्यात सतत काही गोष्टी घडत असतात, मग त्या कधी चांगल्या असतात तर कधी वाईट देखील घडत असतात। मग कधी आपल्याला वाटतं की आपण एवढी सारी सेवा करतोय तर आपल्याच वाटेला का सतत दुःख येतं, तर ते आपलं प्रारब्ध असतं। ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडतात त्या आपल्या कर्मानुसार घडत असतात। म्हणून आपल्याला काहीतरी आपलं कर्म चांगलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी समस्या येतात त्या थोड्याफार कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तरच तुमचं जीवन नक्कीच बदलून जाईल। तुम्हाला ज्या कामामध्ये यश येत नसेल ते काम देखील यशस्वी होऊन तुम्ही जीवनात नक्कीच पुढे जाल। त्याचबरोबर तुम्ही जर नित्य सेवा करत असाल, दररोज आपले स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असेल तर सर्वात अतिउत्तम। कारण सगळ्यात मोठी सेवा ही आपली नित्य सेवाच असते, कारण आपण दररोज सातत्यानं आपल्या महाराजांचं नामस्मरण सेवा करत असतो। त्याचबरोबर काही महिलांना त्यांचं म्हणणं असतं की ताई आम्हाला पारायण करायचं आहे, तर पारायण तुम्ही कारण त्यांना नित्यसेवा घडत नसेल, दररोजच्या कामं असतात, जॉबला जातात काही महिला, त्यांना वेळेअभावी जर दररोजची नित्यसेवा घडत नसेल तर तुम्ही या ग्रंथाचं एक दिवसाचं पारायण सुद्धा करू शकतात। अतिशय फलप्राप्ती देणारा हा ग्रंथ आहे, कारण मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अतिशय पवित्र आहे। खरंच नक्की तुम्ही जर मनातून ह्या ग्रंथाचे 21, 51, 108 जर पारायण केले तर नक्कीच तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात। तर तुम्हाला एक दिवसाचं पारायण कशा प्रकारे करायचं, तर तुम्हाला गुरुवारी तुम्ही दर गुरुवारी हे पारायण करायचं आहे तुम्हाला। तर बुधवारी तुम्हाला पहिल्याच गुरुवारी फक्त पहिले ज्या दिवशी तुम्ही संकल्प तुम्हाला करायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी स्वामींच्या मठामध्ये जा, केंद्रामध्ये जा, नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जायचं आहे। स्वामींना प्रार्थना करायची आहे, स्वामींपाशी हे नारळ ते ठेवायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे मी 21 किंवा तुमच्याच्यानं जे घडतं 51 किंवा 108 हे पारायण करत आहे। माझ्या मनातली अशी इच्छा आहे ती नक्की पूर्ण होऊ द्या आणि माझी सेवा माझ्या हाताने तुमची सेवा होऊ द्या, असं देखील स्वामींना प्रार्थना करायची आहे। कोणतेही अडथळे विघ्न आणू देऊ नका असं देखील स्वामींना म्हणायचं आहे। मी निशंक मनाने ही सेवा करते असं देखील म्हणा आणि स्वामींना मुजरा करा। आणि गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वामी महाराजांची पूजा मांडायची आहे। स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्तीस आणि कलश, मंगल कलश आपल्या घरामध्ये तर असतो, पण दुसरा कलश आपल्याला स्थापन करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला रांगोळी वगैरे काढायची आहे, दिवा लावायचा आहे, धूप हे सगळं लावायचं आहे। आणि फळ म्हणून तुम्ही कोणतंही एक प्रसाद म्हणून कोणतंही एक फळ ठेवू शकतात। तर या प्रकारे तुम्हाला पूजा मांडायची आहे आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला 1 ते 21 पूर्ण अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत। त्या अगोदर तुम्हाला श्री स्वामी स्तवन वाचायचं आहे, त्यानंतर 1 माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 1 ते 21 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत। आणि त्यानंतर स्वामी महाराजांची आरती करायची आहे, स्वामी महाराजांना प्रसाद दाखवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे जे तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवलेला आहे। तुम्ही गुरुवारी उपवास देखील तुम्हाला करायचा आहे आणि स्वामींना नैवेद्य दाखवून नंतर तुम्हाला संध्याकाळी उपवास सोडायचा आहे किंवा तुम्ही दुपारी देखील सोडू शकतात उपवास। तर या प्रकारे तुम्हाला 21 किंवा तुमच्याच्यानं जे घडतं 51, 108 पारायण तुम्हाला करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं। नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा देखील होईल। तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील। तर या प्रकारे तुम्ही एक दिवसाचं पारायण नक्की करा। संध्याकाळी तुम्हाला गुरुवारी स्वामींना आरती करायची आहे, स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे, त्याचबरोबर स्वामींना मुजरा करायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची म्हणा आणि तारक मंत्र म्हणा। एकदा तुम्हाला सकाळी पण एकदा तारक मंत्र म्हणा आणि संध्याकाळी एकदा तारक मंत्र म्हणा। तर या प्रकारची सेवा आहे, तुम्ही नक्की सेवा करा। झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ।